जनवाड तालुका चिकोडी येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री महादेव स्वामी धर्मर मठाची वार्षिक यात्रा सोमवार दिनांक 23 ते गुरुवार दिनांक 26 रोजी दुपारी भव्य जनावरांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे। या यात्रेसाठी यात्रा कमिटी ग्रामपंचायतकडून नियोजन करण्यात येत असल्याची माहिती महादेव स्वामी धर्मर मठाचे अध्यक्ष पिरगोंडा मगदुम व ग्रामपंचायत सदस्य उदयकुमार पाटील यांनी दिली। जनवाडच्या महादेव स्वामींची ही वार्षिक यात्रा चिकोडी तालुक्यातील प्रसिद्ध मोठी यात्रा म्हणून परिचित आहे। या यात्रेसाठी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, कोकण भागातून मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होत असतात। यावेळी यात्रेच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी पहाटे परमपूज्य महादेव स्वामी यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून दंडवत व गावातील नैवेद्य दाखवणे कार्यक्रम, मंगळवार दिनांक 24 रोजी आदिशक्ती देवीची यात्रा, नैवेद्य व आदिशक्ती देवीची ओटी भरणी कार्यक्रम, बुधवार दिनांक 25 रोजी सकाळी महाप्रसाद, गुरुवार दिनांक 26 रोजी आदिशक्ती देवीचा नैवेद्य, दुपारी जातिवंत जनावरांचे प्रदर्शन होणार आहे। उत्कृष्ट बैलजोड्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकास पारितोषिक व प्रमाणपत्र शील्ड देण्यात येणार आहे। प्रदर्शनास येणाऱ्या बैलजोडी बुधवार हजर असणे गरजेचे असून बैल, म्हैस व गाय यांची देवाणघेवाण होणार आहे। शुक्रवार दिनांक 27 रोजी आदिशक्ती देवीचा पूजा कार्यक्रम होणार आहे। 1 मार्च पर्यंत कृषी प्रदर्शन भरणार आहे। खेळणी, मेवा, मिठाई, पाळणे, भांडी दुकान मोठ्या प्रमाणात यात्रेत सहभागी होण्यासाठी दाखल झाले आहेत। त्यांना कमिटीचे सदस्य जागा आखून देत आहेत। यात्रेसाठी महादेव स्वामी धर्मर मठ कमिटीने नेटके नियोजन केले आहे। मठावर आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट केली आहे। ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम व पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे। यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी जनवाड ग्रामस्थ, सदलगा पोलीस ठाणे व हेस्कॉम अधिकारी दक्ष राहिले आहेत। यावेळी सेक्रेटरी सुभाष पाटील म्हणाले, मठाच्या नवीन भक्त निवासचे काम पूर्ण झाले असून यात्रेत भाविकांच्यासाठी खुले करण्यात आले आहे। यात्रेची संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। मठाच्या वतीने जनावरांना पिण्याच्या पाण्याच्या सोयीसह इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले। मठाचे अध्यक्ष पिरगोंडा मगदुम, ग्रामपंचायत सदस्य उदयकुमार पाटील, सेक्रेटरी सुभाष पाटील, कृषी समितीचे पिरगोंडा चौगले, वकील जीवन मडिवाळ, लिंगनगौडा पाटील, लक्ष्मण घाडगे, सुभाष मधाळे, संतोष हांडे, शरद भंडारी व कमिटीचे सदस्य उपस्थित होते। SB न्यूजसाठी जनवाडहून मुख्य संपादक शिवाजी भोरे। महादेव स्वामी धर्ममठ जनवाड सालाबांप्रमाणे दिनांक 22 रोजी मला वाटते की जनवाड गावात हर हर महादेवचा गजरात दंडवत पासून यात्रा चालू होते आणि 23 पासून ती यात्रा 1 मार्च पर्यंत असणार आहे आणि 25 रोजी महाप्रसाद असतो। जी कोकणातली लोक येतात त्या महाप्रसादाला एक वेगळाच प्रतिसाद आहे। त्याच्यामुळे मंगळवारी आणि बुधवारी हे लाखोंनी जनसंख्या येणारे दिवस आहे। यात्रेचं नियोजन काय झालं? यात्रेचं नियोजन प्रकार हेल्थ डिपार्टमेंट असून दे, पोलीस डिपार्टमेंट असून दे, गावातले सर्व प्रत्येक नागरिक, प्रत्येक संस्थेचं सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्वांना घेऊन आणि जनवाड यात्रा म्हणजे विशेष आता पंचकृषीत म्हणजे चिकोडी तालुक्यात तुम्ही एक वेगळंच एवढं रश असतं की कुठलं काय यात्रेला किंवा प्रोटेक्शन पोलीस घेऊन आम्ही सगळं व्यवस्थित करतोय। सोमवारीपासून गावातला नैवेद्य असतोय, सोमवारी 23ला आणि 24ला पहाटे 3 वाजल्यापासून श्रीची पूजा असते आणि बुधवारी महाप्रसाद असतोय आणि गुरुवारी, शुक्रवारी या लोकल जे पंचकृषीतली गाव आहेत त्यांची संध्याकाळी रोज 3-4 तास भरपूर रश असते। तिने सर्व मला वाटते बेडक्या, भोज, शिरदवाड, सदलगा या गावाहून मला वाटतं प्रत्येक गावाचा घरातला माणूस येऊन दर्शन घेऊन नैवेद्य दाखवून काय बाजार आहे व कृषी प्रदर्शन सगळं पाहून जातात। बसेसची काय व्यवस्था वगैरे काय केलं? बसची व्यवस्था कसं आहे, बसची व्यवस्था आता डिपांड डिपो असून दे, चिकोड डिपो असून जर अप्रोच होऊन आम्ही लेटर देऊन आले तिने जेवढं सहकार्य करायचं करतो म्हणून सांगितलं। या निमित्तानं आम्ही सर्व जनवाड वती व जुनोदार कमिटीच्या वतीनं सर्व भाविकांनी व पंचकृषीतली व कोल्हापूर जिल्हा, बेळगाव जिल्हा, परत बिजापूर जिल्ह्याहून लोक येतात, बागलकोट, हे सगळे लोकांना मी जनवाडच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो। महादेव स्वामींच्या चरणी वंदन करून आम्ही श्रीची यात्रा वर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा 23 फेब्रुवारी ते 1 मार्च पर्यंत आयोजित केलेली आहे। तसंच
यात्रेसाठी भाविकांची सोय केलेली आहे. तसेच यात्रेमध्ये सोमवारी पहाटे दंडवत असतो, तसंच मंगळवारी आदिशक्तीची नैवेद्य असतो, तसेच बुधवारी महाप्रसाद असतो व परत गुरुवारी आणि शुक्रवारी आदिशक्तीची पूजा असते. असंच वर्षाप्रमाणे जसं मी यात्रा भरवा लागले तेव्हापासून वर्षावर्षा यात्रेला जास्त प्रतिसाद मिळतोय, पण कमी काही नाही आहे, वर्षात जास्तच आहेत वर्षाप्रमाणे. यावर्षी सुद्धा आम्ही सर्वांची येण्या जाण्याची सोय म्हणा, लाईटिंगची सोय म्हणा किंवा पाण्याची सोय म्हणा, सगळ्यांची सोय केलेली आहे. तसंच कृषी प्रदर्शन गेल्या वर्षीपासून आम्ही चालू केले, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सीसी कॅमेऱ्याचं सगळं आयोजन केलेलं आहे. तसंच मठामध्ये सुद्धा सर्व सीसी कॅमेऱ्याची आयोजन केलेलं आहे. तसंच आतापर्यंत काही तसली मोठी चोरी किंवा आतापर्यंत यात्रेमध्ये तसं काय आमच्या जनावरच्या ह्याच्यामध्ये घडलेलं नाही आहे. आमचं सर्व नागरिक एकजुटीनं यात्रेसाठी राबतात, पंचायती म्हणा किंवा सर्व अधिकारी म्हणा किंवा आमच्या मठाच्या कमिटी म्हणा, याच्यामुळे आमच्या यात्रेमुळे अगदी सगळं काळजीपूर्वक करतात. त्याच्यामुळे भाविकांचं सर्व आम्ही जनवाडच्या नागरिकांच्या वतीनं व मी जीर्णोद्धारच्या कमिटीनं सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. तसंच असंच तुम्ही यात्रेला सगळेजण सहकार्य करून आमची यात्रा भरभराटीत आणणार असं मी विनंती करतो. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.